जय भवानी, भारत माता की। आणि माऊरच्या आदिशक्ती रेणुका मातेला वंदन। शीख धर्मीयांचं 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांना वंदन। आणि तमाम आदिवासींचं दैवत बिरसा मुंडा यांना कोटी कोटी नमन। नांदेड या जिल्ह्याला मोठा राजकीय वारसा लाभला। खरं म्हणजे भोकरच्या या मतदारसंघात आपली लाडकी बहीण श्री जयाताई चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। श्री जया यांच्या नावात जय आहे, त्यामुळे आपला विजय पक्का आहे। पक्का एवढ्या लाडक्या बहिणी, 2.5 कोटी लाडक्या बहिणी या लाडक्या भावाच्या सख्या बहिणी झाल्या ते राज्यातल्या। आता या लाडक्या बहिणीला विजयी करायला विनंती करायला मी आलोय तुम्हाला। लाडक्या बहिणी आणि मागे लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे लोक मला हात वर करून सांगा, या लाडक्या बहिणीला श्री जयाला आपण विजय करणार। 20 तारखेला कमळाचं बटन दाबणार, 20 तारखेला कमळाचा शिक्का दाबणार आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार। पक्का शब्द आहे तुमचा। मग ठरलं, बरोबर ठरलंय, आपलं ठरलंय आणि वारं महायुतीकडे फिरलंय। आणि म्हणून 20 तारखेला कमळा समोरचं बटन दाबून आपल्या श्री जयाताईला विजयी करायचं आहे। आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची आपल्याला सर्व माहिती आहे, ख्याती माहिती आहे। शंकरराव चव्हाण इथूनच विजयी झाले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पुढे देशाचे संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले। अशोकराव पण भोकरमधूनच निवडून आले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आता अशोकरावांची कन्या निवडणूक लढवती आहे, त्या निवडून येतीलच, त्यांचंही भविष्य उज्ज्वल आहे अशा शुभेच्छा त्यांना देतो। खरं म्हणजे अशोकराव, आपल्याला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही। हा भोकर हा मतदारसंघ जे आहे, हा मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे तुमचं गेल्या अनेक वर्षांचं काम, शंकररावांचं काम आणि महायुतीचं काम या ठिकाणी आपला विक्रमी विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या घरचा वारसा समर्थपणे सांभाळण्याचा श्री विजया काम करते। श्री जया नाही का, विजय आलंच ना आता काय। आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे आलेत मला हातवर करा। जवळपास सगळ्यांचे झाले। आता लाडक्या बहिणींचे जे काही राहिले असतील, माझ्या ज्येष्ठांच्या राहिल्या, काही स्वातंत्र्य आपलं श्रावणबाळ योजना आणि ज्येष्ठांची श्रावणबाळ योजना आहे, निराधार योजना आहे, संजय गांधी, आणि या योजनांमध्ये देखील आपण आणखी मजबूती आणतोय। खरं म्हणजे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला, तिच्या कुटुंबाला थोडा आधार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही 1,500 रुपये या लाडक्या बहिणी योजनेचे सुरू केले। पण विरोधकाने एवढं पोट दुखायला लागलं, एवढं पोट दुखायला लागलं, त्यांच्या छातीत धडकी भरली, म्हणाले योजना खोटी आहे, योजनेचे पैसे मिळणार नाही आणि ही योजना फसवी आहे। हे काय तुम्ही 1500 रुपये देताय, हे काय लाच देताय का, विकत घेताय का भीक देताय, असं म्हणायला लागले। मी त्यांना सांगतो, तुम्ही तर दिलं नाही,
पण आम्ही देतो त्या खोडा का घातला आणि खोडा घातलेल्या त्या सावत्र भावांना माझ्या लाडक्या बहिणी चांगला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अरे कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला, कोर्टाने त्याने एक लापड दिली आता दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरच्या काँग्रेसचे महाविकास आघाडी. आणि म्हणून या ठिकाणी मला एवढं खरं म्हणजे एवढा ढोंगीपणा एवढा दुटप्पीपणा मी कधी बघितला नव्हता. आणि म्हणाले ही योजना तुम्ही सुरू केली आहे, आमचं सरकार आल्यावर या योजनेची चौकशी लावू, या योजनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. मग तुम्हाला आम्ही 1500 रुपये दिले ते आम्ही गुन्हेगार आहे, आम्ही दोषी आहे? माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आम्ही मिळवून दिलं, स्वतःचे पैसे स्वतःचे आता सैन्य तुम्ही काढून देऊ शकता. पूर्वी आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागायला लागायचे. आता माझे भाऊजी पण तुमचा मान सन्मान करतात, आता सासू सासरे पण मान सन्मान करतात, आता सुनेचा मान सन्मान करायला लागले. आम्हालाही आनंद आहे आमच्या लाडक्या बहिणीचा मान सन्मान झाला. आणि म्हणाले तुम्ही ही योजना चालू केली, आता तिची आम्ही चौकशी करू. तेलंगणामध्ये त्यांनी फसवलं, राजस्थानमध्ये फसवलं, कर्नाटकमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं. योजना आणतो देतो म्हणाले, निवडून आले नंतर पैसे नाही, पैसा नाहीये, केंद्राकडे पैसे मागायला लागले, मोदीजीकडे पैसे मागायला लागले. आणि मोदीजींना शिव्या घालत होते, मोदीजींना म्हणतात पैसे नाही. असा खोटारडेपणा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ही योजना बंद होऊ देणार? तुम्ही हे सरकार येऊ देणार महाविकास आघाडीचं? मी सांगतो तुम्हाला, ही योजना बंद करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. म्हणाले ज्यांनी राज्यकर्त्यांनी चालू केले त्याची चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाकू, कोणाला धमक्या देत आहे. अरे एकनाथ शिंदेने तुमचा टांगा पलटी घोडे प्रहार करून टाकले, सरकार फाडून टाकलं. आणि या ठिकाणी सरकार पडल्यामुळे, सरकार बदलल्यामुळे आम्ही तुम्हाला हे पैसे देऊ लागलो. नाहीतर तेच सरकार असतं तर आपल्याला 10 वर्षातून मागे ढकललं असतं आपलं राज्य. आणि म्हणून मी हे सांगतो, हा एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. हा संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, हा लढून आलेला कार्यकर्ता आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांच्यासाठी उद्या जेलात जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. तुम्ही काय करणार? तुम्ही येणारच नाही सरकारमध्ये. माझ्या बहिणीने तुमचा सत्तेचा दरवाजा बंद करून टाकला, माझ्या भावाने सत्तेचा दरवाजा बंद करून टाकला. म्हणाले पैसे घ्या, जसे पैसे खात्यात पडले लवकर लवकर काढा, नाहीतर सरकार काढून घेईल. अरे देणार सरकार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, देना बँक लेना बँक नाही. आणि म्हणून मी सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 आम्ही ठेवणार नाही, आम्ही वाढवू. तुम्ही ताकद द्या, आम्ही पैसे वाढवू. तुम्ही ताकद द्या, आणखी योजना वाढवू. आणि तुम्हाला सांगतो, बोलल्याप्रमाणे आम्ही करतो. कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही वचननामा प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला काय ठेवलंय? लाडक्या बहिणींना 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. आणि ते म्हणाले सुरक्षा बहीण काय? मग सुरक्षित बहीण कोण देणार? तुम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करून? अरे आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करणार. हा आमचा पहिला नंबर. दुसरं, शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय आम्ही घेतोय.
शेतकरी सन्मान योजना जी 12,000 मिळते ना, 6,000 मोदी साहेबांची, 6,000 आपली, त्या 12,000ची आता मी 15,000 रुपये करतो। या राज्यामध्ये एकही माणूस भुकेला उपाशी राहता कामा नये म्हणून आम्ही प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय घेतला। हा ऐतिहासिक निर्णय। वृद्धांना, ज्येष्ठ जे लोक आहेत, काही तो बोलली ना, त्याचं 1,500चे त्यांचे पण 2100 रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला। जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि माझ्या युवकांना, युवतींना, ज्या शिकलेल्या आहेत, ज्या शिकतायत, त्यांना 25 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार निर्मिती करणार आणि 10 लाख अप्रेंटिसशिप करणाऱ्यांना स्टायपंड देणार, 10,000 रुपये स्टायपंड देणार देशातलं पहिलं राज्य आहे। पहिलं राज्य कधी मिळालं ते प्रशिक्षण करता आपल्या राज्यात आपण सुरू करू। 45,000 गावात पांदन रस्ते करण्याचा आपण निर्णय घेतला। गावाचा पण विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागात रस्ते झाले पाहिजे, शेतापर्यंत रस्ते गेले पाहिजे, शेतकरी खुश झाला पाहिजे, यासाठी हा निर्णय मी घेतला। अंगणवाडी आणि आशा सेविका या पण चांगलं काम करतात, त्यांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा मी निर्णय घेतला। आणि शेतकरी 7.5 HP पंपाने शेती करतात, त्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आणि त्याचबरोबर आपला घरगुती वापर, मीटर, हे सगळं घरी वापरतो, त्याच्यामध्ये पण 30% कपात करण्याचा, सवलत देण्याचा, सूट देण्याचा निर्णय आपण घेतला। आणि हे सगळं झाल्यानंतर हे तो एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। 100 दिवसात आम्ही विजन महाराष्ट्र 2029 सादर करणार आहोत। त्याच्यामध्ये सविस्तरपणे या राज्यातल्या ज्या योजना आहेत, अमित भाईंनी पण जो प्रसिद्ध केला वचननामा, त्याच्यामध्ये देखील अनेक योजना आहेत। हे सरकार कोणासाठी? हे सरकार गोरगरिबांसाठी आहे, हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे। मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, आणि ज्या टीका करताय ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्याने काय करणार? 1,500ची किंमत माझ्या लाडक्या बहिणीला आम्हाला कळते। आणि म्हणून आम्ही त्याला इकडे घ्या, बोलून घ्या, ये अरे ये ना इकडं, ये इकडे, बिल तुझं काम करतो ये। आणि 00 बिल आपण 00 बिल पाठवतोय आता शेतकऱ्यांना, 00 बिल। आणि म्हणून आज आपल्याला सरकार जे आहे हे लोकांचं ऐकणारं सरकार आहे। आता त्याचं ऐकलं मी, आम्ही ऐकणारं सरकार आहे, बहिरं सरकार नाही, मेरी आवाज सुनो म्हणणारं सरकार नाही। आणि म्हणून हे हे बाबा त्याला काय करू नका, त्याला निडत। आणि तुम्हाला मी सांगतो, या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, दिवस बदलले पाहिजे, त्याला सुख समृद्धी मिळाली पाहिजे। आणि म्हणून आपले अशोकराव, आम्ही पण बघा वर्षापूर्वी उठाव केला,
लोकांच्या जीवनामध्ये आनंद द्या। आज माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर मी राज्यभरात जातोय, एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय। का नाही द्यायचं त्यांना? म्हणाले आमचं काँग्रेसवाले आले, म्हणाले आम्ही आल्यावर सरकार बंद करू, योजना बंद पाडू। मी त्यांना सांगतो, कुणाचाही मायकाला आला तरी माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। लाडक्या भावांची शिक्षण योजना बंद पडू देणार नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी बंद पडू देणार नाही। तुम्हाला मी सांगतो सरकार किती संवेदनशील आहे। रात्री 12:30 वाजता एक बातमी टीव्हीवर बघितली, एका मुलीने आत्महत्या केली। कशासाठी? ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती। 50% फी आपण भरत होतो सरकार, आणि 50% पालकांना भरायची होती, पण 50% पालक भरू शकत नव्हते। आपला भार आपल्या वडिलांवर नको म्हणून तिने आत्महत्या केली। मी लगेच 1:30 वाजता रात्री संबंधित मंत्र्यांना फोन केला। मी म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते, आपल्याला हे शोभणार नाही। मला ताबडतोब प्रस्ताव बनवा, ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काय शिकायचं आहे त्याला 100% फी माफ करण्याचा निर्णय घेतला। हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे। आणि हे सरकार मी तुमच्यातलं आहे। मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही, मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची वेदना, दुःख जाणून घेऊन काम करतो। बघा, मगाशी एक माझा दिव्यांग आला होता, त्याला मी बोलवलंय। आता एक आलाय काहीतरी बिल घेऊन, त्याचाही मीच करतो। खताचे भाव वाढले म्हणून खताचे भाव, आणि या राज्यामध्ये जेवढी सबसिडी द्यायची आहे तेवढी सबसिडी देण्याचं काम केंद्र सरकारला पण सांगणार, राज्य सरकार पण करणार। आता सोयाबीन आणि सगळं कापूस माहिती खरेदी केंद्र वाढवतो आपण, आणि आपण निर्णय घेतलाय भावांतर योजना सुरू करायची। म्हणजे भाव पडले तर ते भाव गॅप जो आहे तो भरून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी, कापसाच्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही। मोदी साहेबांनी पण या ठिकाणी सांगितलंय की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही योजना देखील आपण करतो। आणि म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे की आपले 2 उमेदवार आहेत। एक आहेत आपली एक श्री जया चव्हाण, तिची ओळख तुम्हाला आहे, आणि आपले लोकसभेचे पोटनिवडणूक उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे। कारण खासदार पण आपला आणि आमदार पण आपली ताई, हे दोन्ही एकत्र जेव्हा असतात तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपल्याला एकत्रितपणे पुढे नेता येतात। डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो। तुम्हाला मी सांगतो, हे मोदीजींना शिव्या देतात। आता मोदीजींनी योजना केल्या, आपण लाडकी बहीण योजना केली, त्या जातपात ठेवले, सगळ्यांना देतो ना आपण, सगळ्या धर्माला देतो, कोणाला वगळलं नाही। हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळे लोक त्या योजनेमध्ये आपण घेतले, कुणालाही ठेवलं नाही। आज 80 कोटी जनतेला मोफत राशन मिळतं, त्याच्यात पण कोणाला वगळलं नाही, सगळ्यांना आपण देतोय। आज आपले महात्मा ज्योतिबा फुले योजना 5 लाखाची, त्याच्यात पण सगळे जाती धर्माचे लोक, 12.5 कोटी जनता, सगळ्यांना योजना आपण दिली आहे। आपण भेदभाव करत नाही, पण लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान बदलेगा, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, घाबरवलं, सगळ्यांना घाबरवलं, म्हणाला आरक्षण जाणार,
दलितांना घाबरवलं, सगळ्यांना म्हणाले आरक्षण जाणार आणि सगळे घाबरले आणि वेगळ्या पद्धतीचं मतदान झालं. पण मी तुम्हाला सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. इकडे संविधानची भाषा करतात काँग्रेसचे नेते. राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात आम्ही आरक्षण रद्द करणार. कसली दुटप्पी भूमिका. देशाची बदनामी करतात जाऊन. कसलं देशप्रेम. अरे आज काही असू द्या, आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये मोठं करण्याचं काम या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्री मोदींनी केले. त्याची वाहवा करायचं सोडा, पण त्यांना तुम्ही आरोप करता, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता. ते जात पात धर्म काही मानत नाही. माणुसकी हा धर्म मानून आपण काम करतोय. असं सरकार तुम्हाला कुठं भेटत? योजना देणारं सरकार कुठं भेटणार? आज आम्ही समृद्धी हायवे केला, त्यालाही विरोध केला महाविकास आघाडीने. आपण जालना नांदेड पण रस्ता आपण त्याच्यात घेतला आणि आपण विकास पण करतोय, उद्योग पण आणतोय आणि योजना पण करतोय. मला सांगा, एवढ्या योजना कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघितल्या होत्या? एवढ्या योजना नेताना कधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडले होते? कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता? कधी लाडक्या शेतकऱ्याला मिळाले होते? 1 रुपयात पीक विमा योजना मिळाली होती? तुम्हाला सांगतो, त्याला संवेदना वेदना असणार सरकार. 50-60 वर्ष काँग्रेसचं होतं, अशोकराव तिकडे होते. आता इकडे आल्यावर आपली गोडी झाली, आता सुधारून घे. आता काँग्रेसची वेगळी मानसिकता होती, पण आता त्यांना विकासासाठी, विकासाच्या मुद्द्यावर ते मोदीजींच्या बरोबर आले, आपल्या सरकारच्या बरोबर आले आणि आता विकासाला चालना तुम्हाला मिळणार. कारण ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा या संपूर्ण जिल्ह्याला होईल असा विश्वास मी आहे. म्हणून वेदना असणार सरकार, संवेदना असणार सरकार, गरिबीची जाण असणार सरकार आता आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सर्वसाधारण कार्यकर्ता. मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. तुम्ही मला अगोदर पण टीव्हीत बघितलं असेल. मी जसा होतो तसा आजही आहे, तसा उद्याही राहणार आहे. माझ्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही एक टीम म्हणून काम करतोय, एक टीम बनून काम करतोय. आमचा उद्देश एवढाच, या राज्याला पुढे न्यायचा, या राज्याचा विकास करायचा. आणि केंद्राने आपल्याला किती पैसे दिले माहिती आहे चव्हाण साहेब? काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये 10 वर्षात 2004 ते 14 2 लाख कोटी रुपये दिले राज्याला विकासासाठी. पण 2014 ते 24 मध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी किती दिले माहिती आहे? 10 लाख कोटी. 10 लाख. दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. आणि ज्या योजना मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं ते आपण सुरू केलं. जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनांना केंद्र पाठबळ देते. आणि म्हणून माझ्या सर्व बहिणींना मी सांगतो, मुस्लिम बहिणी पण इकडे बसलेल्या आहेत, आप लोगों को मैं बोल रहा हूं, ये सब योजना आपको भी मिल रही, आपको भी देंगे. कभी भी हम जात पात नहीं करेंगे, धर्म भेद नहीं करेंगे. आप सब लोग किसका भी नहीं सुनना. जो हमारी सरकार, हमारी मतलब अपने को मदद करने वाली सरकार के पीछे खड़े रहो, इतने कहता हूं. और अजून हे सरकार जे आहे महायुतीचं सरकार, मग अशी चव्हाण साहेबांनी सांगितलं कशासाठी पाहिजे. योजना चालू ठेवायची आहेत ना, योजना चालू ठेवायची आपल्याला. मग सरकार कुठलं पाहिजे? महायुतीचं सरकार आणू. आणि सगळ्या तुम्हाला मी सांगतो एकच, माझ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयावर पण आम्ही नाही थांबवणार. माझ्या लाडक्या बहिणींना
आम्ही लखपती झालेलं बघायचं, लखपती. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, 20 तारखेला थोडे दिवस आहे, कुणाचं ऐकायचं नाही. येतील, सांगतील, हे देतो ते देतो, आपल्या योजनेला विरोध करणारे लोक येतील. पहिलं त्यांना विचारा, तुम्ही लाडक्या बहीण योजनेला का विरोध केला? तुम्ही का कोर्टात गेले? आमच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घ्यायला का गेले? एवढं विचारणार ना? विचारणार ना? विचारलं की तो पाय लावून पळालाच पाहिजे बघा. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता इथं आपले अंबर्डे आहेत आणि चव्हाण ताई आपले आहेत. आज इथं बाळासाहेब देशमुख आहेत, पारडकर, संजय लहानकर आहे, गोविंद नागेलीकर आहे, संजय पुरे आहे, संतोष कपाटे आहे, बापूसाहेब देशमुख आहे, विनूवर्धन रेड्डी आहे, सचिन साठे आहे, हाँ मुस्लिम भाई सैयद भाई, सचिन साठे बना. अभी आपको मैं बताऊंगा, हमने कोई योजना में भेदभाव नहीं किया भी नहीं है. आप किसी का नहीं सुनना, जो हमारे को मदद करता है उसके साथ रहना. और अशोक चौहान को अपने पहले से आपके साथ, तो ये चुनाव में हमको एक अलग मिसाल देखनी है. सब लोगों ने मिलकर हमारे दोनों कैंडिडेट को जिताया. ये इतिहास बना, ये महाराष्ट्र में सब दिखना चाहिए. आणि स्वातंत्र्य सेनानी आपले बापू बारडकर आणि शंकरराव बारडकर यांची पुण्यभूमी आहे. आणि या भूमीमध्ये दोन्ही लोक विजयी झाले पाहिजे. आणि म्हणून मी आलोय स्वतः. खरं म्हणजे मला इकडे यायची गरज नव्हती. अशोकराव चव्हाण समर्थ आहे, सगळे कार्यकर्ते पदाधिकारी महायुती समर्थ आहे, पण मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं, मला तुमचं संवाद करायचा. आणि म्हणून तुम्ही माझं एक काम करणार, सगळे लाडक्या बहिणी एक काम करणार, पक्का तुम्ही आता गेल्यानंतर फक्त आपल्या सगळ्या बहिणींना सांगायचं. आणि लाडक्या भावांसाठी पण आपण योजना केली आहे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी पण केली, ज्येष्ठांना पण केली. पण लाडक्या बहिणींना सगळ्यांना सांगा, मी जाऊन आले, माझा भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आले आणि भावाने सांगितलंय लाडक्या बहिणींची योजना बंद होऊ देणार नाही. कुणी किती प्रयत्न केले तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही. ज्या योजना मी सुरू केल्या त्याची सगळी पैशाची व्यवस्था चव्हाण साहेबांना माहिती आहे, त्यांनी मुख्यमंत्री केली. ही योजना पूर्ण सगळ्या योजना कायम राहणार. कारण आपलं राज्य मोठं आहे. आपल्या राज्यात जसं खर्च करतोय तसे आपल्याकडे पैसे येत आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उद्योग आहे, पायाभूत सुविधा आहे. आपला एक नंबर आहे देशामध्ये महाराष्ट्राचा. आपलं टोटल जे आपली परदेशी गुंतवणूक आहे त्याची तुम्हाला माहित आहे किती आपल्याकडे आहे? टोटल गुंतवणुकीच्या 52% एकट्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आहे. आणि म्हणून आम्ही हातपाय पांघरून पाहून हातपाय पसरणारे लोक आहे, खोटं बोलणारे नाही. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, आनंद दिघे माझे गुरु त्यांनी सांगितले, बाळा शब्द देताना 100 वेळा विचार कर, पण एकदा शब्द दिला की मागे फिरू नको. तसा एकनाथ शिंदे आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर दी, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारं आमचं महायुती सरकार. आणि म्हणून अशोकराव चिंता करू नका, ही सगळी माणसं तुमची आहे, ही सगळी आपली जीवाभावाची माणसं आहे. तुम्ही एकच करा. आता आपल्या श्रीजयाचा विजय
आणि संतोष हंबर्डे यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय, श्रीजयाचा विजय, संतोष हंबर्डेचा विजय म्हणजे लाडक्या माझ्या भावांचा विजय आणि लाडक्या शेतकऱ्यांचा विजय आणि तुमच्या या दोघांचा विजय म्हणजे तुम्हाला विनंती करायला आलेल्या या तुमच्या लाडक्या भावांचा विजय। एवढा तुम्ही करा आणि एवढ्या प्रचंड मताधिक्याने यांना निवडून द्या। पुन्हा एकदा सांगतो 20 तारखेला कमळाचं निशाण बटन तुम्हाला दाबायचं आहे। जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाण दाबायचं, जिकडे घड्याळ असेल तिकडे घड्याळ दाबायचं आणि आपली महायुती विजयी करायची आहे। आणि 23 तारखेला फटाके आणि गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे देखील तुमच्या या विजयामध्ये सामील होईल असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।